आज देशभर जो वोट चोरीचा मुद्दा गाजतोय तो सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात 188 पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये झालेला आहे। या मतदारसंघामध्ये तब्बल 85,211 नावं ही दुबार मतदारांची नोंदलेली आहेत। त्याच्यापैकी 25,855 हे पनवेल मतदारसंघामध्ये 2 वेळेला नाव असलेले मतदार आहेत। पनवेल आणि उरण या दोनही मध्ये नाव असलेले 27,275 मतदार आहेत। ऐरोली या मतदारसंघात नाव असलेले 16,096 मतदार आहेत आणि पनवेल आणि बेलापूर अशी डबल नावं असलेले 15,397 मतदार आहेत। 588 मतदार हे त्यांचा कुठेही आता पत्ता लागत नाही अशी नावं नोंदलेली आहेत। एकूण 85,211 मतदार हे या मतदारसंघामध्ये दुबार आम्हाला सापडल्यानंतर ह्या विषयावर आम्ही मंडळीने निवडणूक निर्णय अधिकारी यांना या गोष्टीची कल्पना दिली, त्यांच्याकडे तशा पद्धतीचं निवेदन दिलं की आपण या ठिकाणी याच्यामध्ये काहीतरी कारवाई करा। 10/9/24 ह्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तक्रार केलेली होती। 1/10/24 आम्ही हायकोर्टात गेलो। मुंबई हायकोर्टामध्ये ही रिट पिटिशन आम्ही दाखल केली। सिव्हिल रिट पिटिशन नंबर 13/778/2024 हे 7/10/24 हायकोर्टानं ऐकलं आणि 11/10/24 हायकोर्टानं आपला निकाल दिला आणि हे नावं 188 पनवेल विधानसभा मतदारसंघातून कमी करा म्हणून आदेश या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले। पण या निकालाची कुठलीही दखल त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घेतली नाही। याच्यातले काही फोटोही आम्ही मॅच केलेले आहेत आणि ते या ठिकाणी आपण बघतोय की या साऱ्यांनी 188 पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये दुबार मतदान केलेलं आहे। एकाच मतदारसंघात 2 वेळा मतदान करणारे 11,500 मतदार या मतदारसंघात ट्रेस झालेले आहेत। आता आपण साऱ्यांनीच या मोहिमेला गती द्यावी अशी विनंती आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।